नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा आपला राणा आणि तुम्ही बघतायत ऑफिशियल युट्यूब चॅनल युट्यूब वाला. मी गेल्या 4 वर्षापासून कंटेंट बनवत आहे. मी जे काही अनुभवलंय ते आज काळजातून तुमच्या समोर मांडतोय. कारण एक गोष्ट मी आज ठामपणे सांगू शकतो की हे युट्यूब क्षेत्र प्रत्येकाच्या बसची गोष्ट नाहीये. कारण बाहेरून हे जितकं चकचकीत, फॅन्सी आणि ग्लॅमरस वाटतं ना, तितकंच ते आतून आव्हानात्मक आहे. लोकांच्या मोठमोठ्या गाड्या, आलिशान घर आणि लाखो करोडोंचे व्ह्यूज बघून हजारो तरुण या आशेने येतात की आपणही इथे पैसे छापू. पण सत्य परिस्थिती अशी आहे, तब्बल 90% चॅनल्स इथे फेल होतात. आज मी तुम्हाला युट्यूबची ती डार्क साईड सांगणार आहे, ज्याबद्दल कोणीही उघडपणे बोलत नाही. सगळ्यात आधी हे शॉर्टचं गणित समजून घ्या. आजकाल काही फालतू टाकलं तरी ते व्हायरल होतंय. पण लक्षात ठेवा, शॉर्ट्सने फक्त आकड्यांचे सबस्क्रायबर्स वाढतात. तुमची लॉयल फॅन बेस कधीच तयार होत नाही. कधी नवीन पोरांना वाटतं की आधी शॉर्ट टाकून ग्रो करू आणि मग लॉंग व्हिडिओ टाकू. पण हीच सगळ्यात मोठी चूक आहे, सर्वात मोठी. कारण शॉर्टची ऑडियन्स तुमच्या लॉंग व्हिडिओला कधीच भाव देत नाही आणि युट्यूबचा अल्गोरिदम सुद्धा त्यांना तुमचे मोठे व्हिडिओ रेकमेंडेड करत नाही. आणि खरी कमाई तर, खरी इज्जत आणि खरी ब्रँड व्हॅल्यू तर फक्त आणि फक्त लॉंग व्हिडिओ मध्येच आहे. दुसरी सर्वात महत्वाची भित्ती म्हणजे चॅनल सेफ्टी. आता इथे तुम्ही रक्ताचं पाणी करून चॅनल उभं करता, पण एका साध्या आणि छोट्या चुकीमुळे तुमचं संपूर्ण साम्राज्य क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं. युट्यूबच्या पॉलिसी रोज बदलत आहेत आणि त्या आता इतक्या कडक झाल्यात की तुमची 5 वर्षापूर्वीची एखादी छोटीशी चूक आज ट्रॅक होऊन तुमचं चॅनल उडवलं जाऊ शकतं. जसं की टोन जिल्हा सारख्या मोठ्या क्रिएटर्सच्या बाबतीत घडलंय. त्यांच्या एका चुकीमुळे त्यांचे सगळे चॅनल्स गायब झाले. पोस्टमॉर्टम केले युट्यूबनं. तिसरा मुद्दा म्हणजे काय, हाय एक्सपेक्टेशन्स. नवीन क्रिएटर्स 2-4 व्हिडिओ टाकतात आणि त्यांना वाटतं की आपण रातोरात स्टार होऊ. पण जेव्हा व्ह्यूज येत नाही तर तेव्हा ते डिप्रेशन मध्ये जातात. अरे मित्रांनो, युट्यूब ही 100 मीटरची धावण्याची शर्यत नाही, तर ही एक लांब पल्ल्यांची मॅरेथॉन आहे. इथे संयम म्हणजे पेशन्स हाच तुमचा सर्वात मोठा मित्र आहे. इथे एक वर्ष लागून जातं व्हिडिओ व्हायरल व्हायला. म्हणूनच मोठे स्वप्न बघता ना, छोटे छोटे गोल्स ठेवा, जेणेकरून ते साध्य झाले की तुम्हाला मोटिवेशन मिळेल. आणि चौथा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्टेबल इन्कम. युट्यूबवर पैसे कमवण्याचे मार्ग मर्यादित आहेत. मॉनिटायझेशन, स्पॉन्सरशिप आणि अफिलिएट मार्केटिंग. पण सुरुवातीला व्ह्यूजच्या बाबतीत पैसे चण्या खुरमुऱ्यासारखे मिळतात आणि स्पॉन्सरशिप तेव्हाच मिळते जेव्हा व्ह्यूज सातत्याने चांगले असतात. इथे इन्कमची कोणतीच गॅरंटी नसते. कधी लाखो रुपये मिळतील तर कधी महिनाभर खिसा रिकामा असतो. युट्यूब हे एका झाडासारखं आहे मित्रांनो. ज्याला तुम्ही आज लावलं तर लगेच फळं मिळणार नाही. त्याला प्रेमाने, खतपाणी घालून वाढवावं लागेल. जर तुम्ही एक डोळ्यासमोर पैसा ठेवून, फक्त आणि फक्त पैसा ठेवून कंटेंट बनवणार असाल तर तुम्ही कधीच मनापासून व्हिडिओ बनवू शकणार नाही. क्लिअर? आणि प्रेक्षक ते लगेच ओळखतात. मला तुम्हाला घाबरवायचं नाही आहे, पण कसं आहे तर सावध करायचं आहे तुम्हाला. कारण जेव्हा तुम्ही तयारीने मैदानात उतरता तेव्हाच तुम्ही जिंकता. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा तुमचं हक्काचं युट्यूब चॅनल युट्यूब वाला.